माझ्या विरोधात बोलण्याकरता 2-2 कोटी रुपये देण्याचं त्या ठिकाणी ठरलं होतं. ते 16 संघटनेची नावं जर का जाहीर झाली नाहीत पाटील, या आंदोलनाला ताकद कुठून मिळणार? या आंदोलनाला कार्यकर्त्यांची रसद कुठून मिळणार? ट्रोलिंग करणारे आणि सोशल मीडियावर बडबड करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, हे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. तुम्हाला आम्ही राजापेक्षा जास्त समजलो पाटील, आणि तुम्ही मावळ्यांवर शंका घ्यायला लागलेत. तुमच्या विरोधात बोलण्याकरता जर का 2 कोटी देत असतील तर तुमच्या चुका काय आहेत की जे समाजाच्या संघटना तुमच्या विरोधात बोलू शकतात? तर ते बोलले की 16 संघटनेंना एका मंत्र्यांनी माझ्या विरोधात बोलण्याकरता 2-2 कोटी रुपये देण्याचं त्या ठिकाणी ठरलं होतं. पण 17वा संघटनेचा अध्यक्ष इमान इतबारी जातीचा निघाला, खानदानी निघाला, आणि तो माझ्याकडे सकाळी आला. त्याला रात्रभर झोप नाही आली आणि त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील असं एक मंत्री 16 संघटनेला 2-2 कोटी रुपये देतोय तुमच्या विरोधात बोलण्यासाठी. पण माझे दाजी तसे नव्हते, त्याच्यामुळे मी तसं काही करणार नाही, मी समाजासोबत राहणार आहेत. हे ज्यावेळेस ते वक्तव्य करतात त्यावेळेस खालून काही कार्यकर्त्यांनी 16 संघटनेची नावं जाहीर करा म्हणून सांगितले. कारण खाली बसलेले अनेक लोक हे संघटनेचे पदाधिकारी होते, काही संस्थापक अध्यक्ष होते, काही प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. आणि माझा तर खरं म्हणजे मला हास्यास्पद वाटतं की मनोज जरांगे पाटील गेल्या 3 वर्षापासून आंदोलन करतायत, किंवा त्याच्यापूर्वी मनोज जरांगे पाटील जे लोकांना माहितीच नाही, जे शिवबा संघटनेचे अध्यक्ष होते, आता संघर्ष योद्धा आहेत, पण त्यावेळेस शिवबा संघटनेचे अध्यक्ष होते, ते जरांगे पाटील कोणाला माहिती आहेत का? ते जरांगे पाटील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत. ज्या वेळेस वडी महाकाळाचं आंदोलन असेल, महाकाळाचं आंदोलन असेल, वडी गोद्रीचं असेल, साष्टी पिंपळगावचं असेल, आंतरवालीचं असेल, किंवा मग गोदापट्ट्यातलं कुठलंही आंदोलन असेल, त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे सर्व संघटनेचे पदाधिकारी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ देण्याकरता, ताकद देण्याकरता त्या ठिकाणी जायचे. ते मनोज जरांगे पाटील आज म्हणतात की 16 संघटना माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2-2 कोटी रुपये घेत असतील. माझ जरांगे पाटलांना मी याच्या अगोदरही सांगितलं की पाटील तुम्ही त्या 16 संघटनेची नावं जाहीर करा, कारण आम्हाला माहिती तुम्ही खोटं बोलत नाहीत. तुमच्याकडे पुरावेसुद्धा तुम्ही सांगतात की माझ्याकडे मोबाईलमध्ये पुरावे आहेत. एकदा त्या 16 संघटनेच्या लोकांची नावं जाहीर करा आणि त्या संघटनेची नावं जाहीर करा, आणि तो 17वा कोण इमाने खानदानी आहे ना त्याचंही नाव जाहीर करा. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. समाज त्या 16 संघटनांचा कायम बंद पाकिट करून टाकील. पण जर का त्या 16 संघटनांची नावं नसतील आणि समाजामध्ये मराठा संघटनांचा संभ्रम निर्माण होत असेल, उद्या आंदोलनाला ताकद कुठून मिळणार आहेत? घरात बसलेले मराठा सेवक ज्यांना आपण म्हणतो ते भावनिक कार्यकर्ते आहेत, ते फक्त सोशल मीडियावर बोलतात. पण संघटनात्मक बांधणी करणारे, काम करणारे कार्यकर्ते तुमच्यासारख्या आंदोलनाला पाठबळ देण्याकरता रस्त्यावर उतरण्याची हिंमत ठेवतात, आणि मग त्या कार्यकर्त्यांना पाहून इतर सगळे घरात बसलेले मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा सेवक असतील, मराठा स्वयंसेवक असतील, हे लोक संघटनाची लोक पुढं असतात आंदोलनात, म्हणून हे पाठीमागं ताकदीने उभं राहतात. हे लक्षात ठेवा. संघटनेच्या लोकांनी पैसे घेतलेत का तर मला माहीत नाही घेतले म्हणून. आणि 2 कोटी रुपये, कोटीवर किती शून्य असतात पाटील, हे विचार करा. मराठा संघटनांना आत्तापर्यंत सरकारच्या वतीनं अनेक प्रलोभनं दाखवले गेलेली असतील. काही लोक वाकले असतील, झुकले असतील, थांबले असतील, पण मराठा विकल्या जात नाही पाटील. तुम्ही सांगता ना की जात अस्सलवान नंबर 1 आहेत, मग आपली लोक विकल्या जातील कशी? जे विकल्या गेले असतील, वाकल्या गेले असतील, ते मराठा नसतील पाटील, हे लक्षात ठेवा. आणि मला असं वाटतं की पाटील कदाचित मराठा संघटनेबद्दल बोललेच नसतील, मग ते अदर कोणतरी 16 संघटना असतील, असंही मला कधी वाटतं. मी गंगाधर काळकुट्यांना सुद्धा या बाबतीत बोललो, ते सुद्धा म्हणले आता पाटलांना कोण प्रश्न विचारेल, पाटलांना कोण बोलल, तर मी सुद्धा पाटलांना त्या ठिकाणी जाऊन बोलणार आहेत. पाटील, या 16 संघटनेची नावं जाहीर करा, कारण आम्ही सुद्धा एका संघटनेचं काम करतो, जी संघटना वैचारिक पातळीवर प्रशिक्षण देऊन कार्यकर्त्यांना तयार करते. छत्रपती शिवरायांचे विचार, बहुजन महापुरुषांचे विचार आमच्या डोक्यामध्ये, आमच्या मेंदूमध्ये आणि आमच्या आचरणामध्ये येत असतील. आणि जर का समाजाचं आम्ही काम करत असताना समाजाशी घात करणारे जर का समाजाच्या संघटनेचे काही लोक असतील तर ते लोक समोर आले पाहिजेत ना पाटील. किती दिवस अंधाई कोशिंबीर खेळणार आहात? एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, कारण तुम्ही एकदम स्पष्ट बोलतात, कधीच भीडभाड ठेवीत नाहीत. अरे मुख्यमंत्री सोडला नाही तुम्ही, मग हे संघटनेवाले की झाडकी पत्ती आहे, एकदा त्यांची नावं डिक्लेअर करा. आमचं जरी नाव त्याच्यात असेल ना तर आमचंही नाव जाहीर करा पाटील. पण जर का ते 16 संघटनेची नावं जर का जाहीर झाली नाहीत पाटील, या आंदोलनाला ताकद कुठून मिळणार? या आंदोलनाला कार्यकर्त्यांची रसद कुठून मिळणार? हा विचार करा. कारण की मराठा आरक्षणाचं आंदोलन थांबलेलं नाही आहे. तुम्ही 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. हे उपोषण कोणाच्या जोरावर? हे सगळं संघटनेच्या ताकदीच्या जोरावर आपलं आंदोलन चाललं आहे. मराठा क्रांती मोर्चा म्हणजे काय? सगळ्या संघटनांचं, समन्वयांचं विचारपीठ म्हणजे मराठा क्रांती मोर्चा. आज संघर्ष योद्धा कसे तयार झालेत? संघर्ष योद्धा ह्या मराठा समाजाच्या संघटनेच्या ताकदीवर
उभं राहिलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून घराघरातला मराठा माणूस रस्त्यावर कोटीच्या सभेपर्यंत पोहोचण्याकरता या संघटनेची साखळी कामाला आहे, या संघटनेची ताकद, या संघटनेचा विचार कामात आलेला आहेत पाटील. त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांना विनंती आहेत, पाटील आपण सगळेजण समाजाचं एक उद्दिष्ट घेऊन काम करतोय. सगळ्यांचं उद्दिष्ट समाजाबद्दल पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. सगळ्यांना वाटतं समाजाच्या पदरात चांगल्यात जास्तीत जास्त काहीतरी पडलं पाहिजे. आज तुम्ही नेतृत्व करताय, समाजाने तुम्हाला मान्यता दिली आहेत, त्याचबरोबर या संघटनेने सुद्धा तुम्हाला मान्यता दिली आहेत. कुठली संघटना तुमच्या विरोधात आहेत? आज छावा संघटनेचे चंद्रकांत भराड सर असतील, वाकडे काका असतील, सतीश श्वेता मामा असतील, प्रदीपदादा सोळंके असतील, श्रीमंत कोकाटे सर असतील, रवींद्र बनसोड सर असतील, अरे एवढंच नव्हे तर संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे सर असतील, तारक सर असतील, संभाजीनगरमधले झुंजार छावाचे सुनील कोटकर पाटील असतील, निलेश ढवळे असतील, किशोर भाऊ चव्हाण संस्थापक छावाचे असतील, अशोक वाघ असतील, नितीन कदम असेल, आमचे स्वर्गवासी स्मृतिशेष राहुलदादा बनसोड असतील, रमेश गायकवाड असतील, असे असंख्य नावं मी तुम्हाला सांगू शकतो. ही सगळी छावाची मंडळी, गंगाधर नाना असतील, आप्पासाहेब कुडेकर असतील, नानासाहेब जावळे पाटील, स्मृतिशेष अण्णासाहेब जावळे पाटलांचे सख्खे बंधू असतील. अरे हे सगळी लोक, विनायक मेटे जे स्वर्गवासी आहेत त्यांच्या पत्नीसुद्धा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देतात. मग संघटना राहिली कुठली पाटील की जी तुमच्या विरोधात जायला या ठिकाणी तयार आहेत? एकदा नावं जाहीर करा, अन्यथा पाटील या आंदोलनामध्ये विस्कळीतपणा येईल, आंदोलनाची शक्ती कमकुवत होईल. ट्रोलिंग करणारे आणि सोशल मीडियावर बडबड करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, हे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. परवाची घटना जर का एखादा सोशल मीडियावर बडबड करणारा कार्यकर्ता पोलिसांनी उचलून नेला असता, पोलिसांनी हल्ला असता, तर तो सुसाईड करण्यापर्यंत गेला असता. पण आमच्यासारखे 24-24, 25-25 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते या पोलीस स्टेशनला आणि या गुन्ह्याला आम्ही घाबरत नाहीत, कारण की समाजाविषयी आमची एकनिष्ठता प्रचंड प्रामाणिक आहे. जेवढे मनोज जरांगे पाटील प्रामाणिक आहेत, तेवढेच सगळे शेवटचा मराठासुद्धा प्रामाणिक आहे. ही भावना या आंदोलनातून उभी राहिली पाहिजे होती. परंतु आता आंदोलन एक वेगळ्या दिशेला चालले आहेत. आरोप प्रत्यारोप करायचे आहेत, याच्या त्याच्यावर आरोप करायचे आहेत, पण पुरावा मात्र कुठलाच द्यायचा नाहीत. यामुळं नेतृत्वावर सुद्धा शंका निर्माण व्हायला लागल्यात. आपल्या आजूबाजूच्या लोकांचे वावराचे सातबारे फेरफार बाहेर यायला लागलेत. हे कशाची लक्षणे आहेत पाटील? आंदोलन संपुष्टाकडे चालले आहेत. गुलाल दोनदा तीनदा घेतो, पण समाजाच्या पदरात काही पडत नाहीत. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते बोलायला लागले तर सांगायचं की भाजपने सुपारी दिली, कोणी म्हणतं राष्ट्रवादीने सुपारी दिली. अरे आमच्याकडून गाड्या बदलल्या गेल्या नाहीत, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या गाड्यावर गाड्या बदलायला लागल्यात, वावरावर वावरं निघायला लागलेत, लोक शंका घ्यायला लागले आहेत. आणि पाटील त्याला तुम्ही खतपाणी घालायला लागलेत. त्या 16 संघटनेची नावं जाहीर झाली पाहिजे. पाटील मी सुद्धा तुमच्याकडे भेटायला येणार आहेत, तुम्हाला या बाबतीत मी प्रश्न विचारणार, कारण तुम्ही आमच्या रक्तमासाचे कार्यकर्ते आहात, आमच्यासोबत काम केलेले आमचे बांधव आहात. आज समाजाने तुम्हाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहेत, त्या उंचीप्रमाणे नैतिक जबाबदारी आपण ठेवली पाहिजे. समाजाला योग्य दिशादर्शक आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. ज्या प्रामाणिक भावनेने तुम्ही लढतायत, त्या प्रसाद लाडची जर का भूमिका बदलत असेल तर समाजाच्या संघटनांचं काम करणारे लोक आज तुमच्या विरोधात जातील कसे पाटील? प्रसाद लाड असेल, तो तिकडचा नागपूरचा कोणता आमदार परनीय फुके असेल, या लोकांच्या भूमिका आज तुमच्या सातत्याने केलेल्या कामाबद्दल जर का बदलत असतील तर मग समाजाचे काम करणाऱ्या संघटना तुमच्या विरोधात जातील कशा? हा प्रश्न मला एक कार्यकर्ता म्हणून पडतो पाटील. मी तुमच्या एवढा मोठा नाही, तुमच्या एवढा मोठा संघर्ष योद्धा नाही, पण गेल्या 24 वर्षापासून ज्यावेळेस समाजाचं काम करतो, असंख्य गुन्हे आमच्यावरही पडले असतील, पण त्याचं भांडवल कधी आम्ही केलं नाहीत. आज तुमच्या हातात नेतृत्व आहे, तुमच्या हातात समाजाची कमांड आहे. आज मंत्रिमंडळ तुमच्या शब्दाला मान ठेवतं, त्यावेळेस तुमची नैतिक जबाबदारी समाजाला जपणं आहे. मराठा तितुका मिळावा, गुणदोषासह स्वीकारावा, हा विचार आम्ही देणारी माणसं आहोत. आम्ही आमच्या संघटनेची वाबाडी जर का त्या आंतरवलीच्या विचारपीठावरून जर का काढणार असेल तर पाटील आपण समाजाला कुठं नेतोय, समाजाच्या संघटनांना कुठं नेतोय, हा विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून पाटील माझं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, कारण आव्हान करण्या एवढा मी मोठा नाही. तुमचं वय, तुमचे मान प्रतिष्ठा माझ्यापेक्षा फार मोठी आहेत. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत, पण वैचारिक कार्यकर्ता आहेत, केडर बेस कार्यकर्ता आहेत. मला कळतंय की वारे आता पश्चिमेकडून व्हायला लागलेत, मौसम की हालात बदल गई आहे, आंदोलनाची दिशा बदलली आहेत. आज आपल्या आंदोलनावर उदय सामंत येतो म्हणून आपण आंदोलन करता, अशी टीका टिप्पणी करणारे आपल्याला जर का गळा भेटीला येत असतील तर पाटील यांचं स्वागत जोड्याने केलं पाहिजे का हार आणि तुरे देऊन केलं पाहिजे? हा विचार मांडणारे तुम्ही होता, तो विचार कुठे गेलाय? ठीक आहे, माणसं बदलत असतात, विचार बदलत असतात, वेळसुद्धा बदलत असतो, काळसुद्धा बदलत असतो, पण समाज बदलला आहे का? तर समाज आजही तिथे आहे. समाजाच्या पदरात काय? हा प्रश्न पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने उभा राहिला आहे.
आम्ही सांगत होतो की हैदराबाद गॅझेट लागू झालं नाही, पण तुम्ही आजही ठामात. परवा तुम्ही मिश्किलपणे हसून म्हटलात की एक जण सांगत होता की हैदराबाद गॅझेटप्रमाणे जर का एक प्रमाणपत्र जर का निघलं तर मी नाक घासून माफी मागेल, आणि तुम्ही म्हणता 308 प्रमाणपत्र निघले. पाटील, माझं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती वजा आव्हान आहे. मी कदाचित आव्हान देणं एवढा मोठा नाही, पण मला आव्हान द्यावं वाटतंय. ते 308 प्रमाणपत्राच्या संचिका आपण मराठा सेवकांच्या माध्यमातून मागा. हैदराबाद गॅझेट म्हणजे काय एका सोप्या साध्या शब्दात सांगतो. विखेंना तुम्ही आझाद मैदानाच्या स्टेजवर जे सांगितलं होतं की विखे साहेब, आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर का 1965च्या अगोदर किंवा स्वातंत्र्यपूर्वी काळात जर का 3 लाख मराठे कुणबी असतील, तर आज ते जर का 25 लाख झाले असतील, तर या 25 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळतील का? तर विखे तुम्हाला साध्या सोप्या शब्दात म्हणतात की याच्यामध्ये GR जे दिलं आहे त्याच्यानुसार ते मिळून जातील. पाटील, ज्याच्या नोंदी नाहीत त्यालासुद्धा हैदराबाद गॅझेट जर का लागू झालं असतं तर त्याला प्रमाणपत्र मिळालं असतं. कारण आमच्या पूर्वजाच्या नोंदी ह्या आकडेवारीनुसार त्या हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत, गाव संख्येनुसार आहेत, जिल्हा संख्येनुसार आहेत, तिथं व्यक्तिगत कोणाच्याही नोंदी नाहीत. मग जर का तुमची व्याख्या हैदराबाद गॅझेटची अशी असेल तर शासनाने हैदराबाद गॅझेटची कन्सेप्ट का क्लिअर केली नाहीत? आरक्षणाच्या अनुषंगाने महसुली पुरावा म्हणून नाही, तो जर का महसुली पुरावा म्हणून जर का वापरायचा असता तर त्याची व्याख्या तुम्हाला त्या GR डेफिनेशन क्लिअर करावं लागली असते. आम्ही वारंवार सांगतोय की हैदराबाद गॅझेटची कन्सेप्ट समजून घ्या. तुम्ही तर आता सातारा, नाहून आणि कोल्हापूर आणि पुणे गॅझेटसुद्धा लागू करण्याच्या या ठिकाणी वल्गना करतायत. अहो, 1-2 पानाचा ओळीचा GR काढून देतील, पण समाजाच्या पदरात पडणार काय? तुम्ही सांगितलं सातारा गॅझेट लागू झाल्यावर 15 लाख नोंदी मिळाल्यात. पाटील, हैदराबाद गॅझेटमधले कुठल्या नोंदी आहेत? मराठा वाजो कुणबी, कुणबी वाजो मराठा, याच्या व्यतिरिक्त काय आहेत? तर सांख्यिकी आकडे आहेत. मग असा GR का नाही काढला? असं विधेयक का नाही आणलं? ते विधेयक आणण्याकरता त्या प्रसाद लाडला म्हणा की तुझ्या त्या देवेंद्र फडणवीसला सांग, आणि जसं आमच्या एकनाथ शिंदेंनी जो भावनिक मुख्यमंत्री म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, त्या एकनाथ शिंदेंनी सगळे सोयऱ्याचा अध्यादेश वाशीच्या वेशीवर आणून दिला. पण एकाच महिन्याच्या आत त्यांना लक्षात आलं की हा घटनात्मक कायदा नाही आहे, सगळे सोयरे कुठेही तरतुदीमध्ये बसत नाही, म्हणून त्यांनी अर्जंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससोबत पंगा घेऊन SCBCचं आरक्षणाचं विधेयक 19 फेब्रुवारीच्या दुसऱ्याच दिवशी 20 फेब्रुवारीला आणलं आणि मराठ्यांच्या पदरामध्ये 10% नवीन आरक्षण दिलं. न मागता मिळालेलं आरक्षण जे EWS गेलं ते तर गेलंच, पण नवीन 10% दिलं. आणि आज आपण मराठा कुणबी मराठा भांडतोय. पाटील, अभ्यासक लोक, कायदेशीर तज्ज्ञ जर का तुमच्या बाजूला असते तर वाशीच्या वेशीवर जर का तुम्ही आमचं ऐकलं असतं तर तो गुलाल आज कायम राहिला असता. आम्ही दर 6 महिन्याला नवीन गुलाल घेण्याच्या वल्गना करतो, दरवेळेस आम्ही उपोषण करतो. पाटील, तुमच्या शरीराची चाळणी झाली म्हणून माझ्यासारख्या भावनिक कार्यकर्त्याला वाटतं की आता पाटलांनी आंदोलन करू नये. पाटील, तुमच्यासाठी लाख मिले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हे विचार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. तुम्ही जोपर्यंत साबित आहात तोपर्यंत समाजाचा एक संघपणा साबित आहात, हा विचार देणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. पण पाटील, तुमच्या शरीराची चाळणी झाली, किडण्याचं ताण वाढलं आहे. डॉक्टर चावरे सांगतात आम्हाला, आम्ही ज्यावेळेस भेटायला जातो, की पाटलाचं शरीर कमकुवत झालेत. पाटील, याच्यानंतर तुम्ही उपोषण करायचं नाही. तुमच्यासाठी तुमचे लाखो भावंड आहेत. आम्ही याच्यानंतर तुम्हाला उपोषण करून देणार नाहीत. आम्ही स्वतः उपोषणाला बसणार आहोत. तुम्ही नेतृत्व सांभाळा. मी सांगितलं की तुम्ही किल्ला सर करा, आम्ही खिंड लढू. आमचा जीव गेला तरी 72, पण तुम्ही जगले पाहिजे. तुम्हाला आम्ही राजापेक्षा जास्त समजलो पाटील, आणि तुम्ही मावळ्यांवर शंका घ्यायला लागलेत. पाटील, हे आम्हाला या ठिकाणी खरं तर मला तुमची दिलगिरी मागायची आहे, म्हणजे दिलगिरी व्यक्त करा वाटते तुम्हाला की पाटील हे काय चाललंय नेमकं आपलं? आपण ज्या ताकदीने उभं राहिलो आहेत, अरे कोटीस लोक तुमच्या शब्दावर आज आंदोलन करायला तयार आहेत. पाटलाला आता विरोध होतोय, बरेच जण जवळचे लोकच आता दूर होत आहेत, किंवा अंतर्गत जसे संघटनातले बरेचसे लोक दूर होऊन आता पाटलाला विरोध करतायत. मी तेच सांगतो की पाटील, तुम्ही ज्या ताकदीने सांगितलं होतं की चला ठीक आहे, चुकले असतील तरी या, समाज म्हणून एकत्र या. पाटील, सुरुवातीचे वाक्य तुमचे काय होते, आणि आज तुम्ही संघटनेच्या लोकांवर शंका. आणि ठीक आहे, तुम्हाला तुमच्या संघटनेच्या जे 16 संघटनेची तुम्ही तुमच्याकडे नावं आली म्हणतायत, त्यांना 2-2 कोटी जर का तो मंत्री जर त्या मंत्र्याचं नाव घ्या, तो कुठं आपला सोयरा सखा आहे? एकदा त्याचं नाव घ्या, म्हणजे त्याची दुकान तर कायमची बंद होऊन जाईल. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही त्या 16 संघटनेची नावं कधीच जग जाहीर करणार नाहीत, त्याला एकट्यात तुम्ही कान टोचताल. पण त्या मंत्र्याचं आपलं काय रिलेशन पाटील? जर का तो आपल्या समाजाला फोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं नाव घेणं बंधनकारक आहे. तो कोणी असो, विखे असो, नाही तर लाड असो, नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, त्याचं नाव जग जाहीर केलं पाहिजे आणि समाजाच्या संघटनांना वाचवलं पाहिजे. याचबरोबर पाटील, आज आपलं आंदोलन विस्कळीत होतं आहे. ज्या ताकदीने आपण आंदोलन उभं केलं होतं, 1.5 कोटीच्या सभा आपण त्या ठिकाणी घेतल्या आहेत. समाज तुमच्या शब्दावर, दिल्लीचे तंजावरपासून लोक आले, दिल्लीपासून लोक आले, राजस्थानपासून लोक आले. आपण हे जे अभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं सांगतो पाटील, मराठ्यांचा स्वाभिमान इतका जिवंत झालेला आहे. मराठी झुकते नाही, बिकते नाही और रुकते बी नाही. या पद्धतीने मराठी आता तयार झाले आहेत, विचाराची प्रेरणी झालेली आहेत.
25-30 वर्ष जे आंदोलन उभं करण्यासाठी आपण वाट पाहतो, ते आंदोलन आमच्या आया बहिणींचं रक्त सांडल्यानंतर जर का उभं राहिलं असेल तर त्या रक्ताला जागून मराठा विकल्या जाणार नाही पाटील, एवढंच सांगतो. कारण की मराठी हे झुकते नाही, बिकते नाही और रुकते बी नाही. हा इतिहास आमच्या पूर्वजांनी लिहून ठेवला आहे. तो इतिहास आम्ही विसरणार कसे पाटील? तुमचा जीव जर का कासावीस होत असेल तर तुमच्या भावंडांचा सुद्धा जीव कासावीस होतो. एवढंच तुम्हाला सांगा वाटतं पाटील. ज्या पद्धतीने तुम्ही प्रामाणिक आहात त्याच पद्धतीने समाजातला घटक, शेवटचा घटकसुद्धा प्रामाणिक या आंदोलनामध्ये आहेत. या आंदोलनाला बदनाम केलं जाईल, या आंदोलनाला तोडलं जाईल, पण मात्र तुमच्या तोंडातून जर का हे शब्द निघले तर शेवटचा घटक मात्र विस्कळीत होऊन जाईल, त्याचा विश्वास उठून जाईल, त्याचा या समाजाच्या संघटनेवरचा विश्वास उठून जाईल. पाटील, ज्यावेळेस संघटनेच्या लोकांशी आम्ही चर्चा करतोय, विजय घाडगेंना मी बोललो, कारण पाटील आपले जे स्मृतिशील अण्णासाहेब जावळे पाटील होते त्यांना दाजी म्हणणारा माणूस म्हणजे विजय घाडगे पाटील, जे अखिल भारतीय छावाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनासुद्धा मी बोललो की तुम्ही तर 17वे अध्यक्ष नाहीत ना, कारण दाजी तसे नव्हते. म्हणजे ज्यांचे दाजी वारले, स्मृतिशेष झालेत, त्यांचे मेवणे कोण? ते विजय घाडगे. ही शंका आम्हाला निर्माण झाली. मग आम्ही विजय घाडगेंना सुद्धा विचारलं, तर विजय घाडगे म्हणले मलाच आता 4-5 जणांचे फोन आले, मीच पाटलांना म्हणणारे, पाटील नेमकं तो दाजी म्हणणारा कोण? हा प्रश्न या निमित्ताने तयार होतो. पाटील, कमीत कमी मराठा संघटनांना तरी जवळ घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, संवाद साधा, आंदोलनाची दिशा ठरवा. तुम्ही जरी नेतृत्व असले तर तुमच्यासोबत अनेक संघटना त्यांच्या पातळीवर या आंदोलनात ताकद देण्याचं काम करतायत. मी फार लहान कार्यकर्ता आहे पाटील, तुमच्यावर बोलण्या एवढा मोठाच नाहीत, पण तुमच्या विरोधात बोलण्याकरता जर का 2 कोटी देत असतील तर तुमच्या चुका काय आहेत की जे समाजाच्या संघटना तुमच्या विरोधात बोलू शकतात, याचाही विचार आपल्याला दुसऱ्या बाजूला करावा लागतील. तर मला असं वाटतं की तुमच्या चुका काहीच नाहीत, तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, पण त्या ठिकाणी आपण चुकत आहात की संघटनांना आपण विचारात घेत नाहीत, आपण संघटनेला संवाद साधत नाहीत. ज्या संघटनेच्या प्रमुखाने आरक्षणाची लढाई सुरू केली, आरक्षणाचा आम्हाला तुम्हाला शिकवला, ते आरक्षण करते, ते आरक्षण याचिका करते, ते आरक्षण अभ्यासक आज आपल्या आंदोलनात कुठेतरी लिंबाच्या झाडाखाली बसलेले असतात. त्यांच्याशी कधीतरी विचारविनिमय करा. जे आमच्यासारखे नव अभ्यासक तयार झाले यांच्याशी कधीतरी हितगुज करा. समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत आपण सर्वांशी हितगुज करून कायदेशीर तज्ज्ञांचं जर का मार्गदर्शन घेतलं असतं तर वाशीच्या वेशीवर भेटलेला सगळे सोयऱ्याचा अध्यादेश एका महिन्यात कचऱ्याच्या टोपलीत पडला नसता. आज हैदराबाद गॅझेट आपण लागू झालो म्हणून सांगतात, आंदोलक आणि विरोधकच सांगतात की हैदराबाद गॅझेट लागू झालं, सरकार मात्र गेवचूप त्या ठिकाणी चुपचाप बसलेले आहेत. कुठेही ते म्हणत नाही की आम्ही हैदराबाद गॅझेट लागू केलं. या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे की आपलं आंदोलन कुठल्या दिशेला चाललं आहे. सामाजिक संघटनांचा सलोखा बिघडत चालला आहे, समाजामध्ये संभ्रम तयार होत चालला आहे. या अनुषंगाने पाटील, आता दिशा द्यायची असेल तर संघटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली पाहिजे, संघटनांचा एक संघपणा टिकून ठेवला पाहिजे, तरच येणाऱ्या काळात आपल्या आंदोलनाला पाठबळ आणि ताकदीने मिळेल. अन्यथा आंदोलनाची दिशा भरकटत चालली आहे असं म्हणायला मला वावगं ठरणार नाही.